बातमीकडे अशोक धोडी अपहरण प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असलेला संशयित आरोपी अविनाश धोडी फरार झालाय। त्यामुळे पालघर पोलीस दलामध्ये एकच खळबळ उडाली आहे। गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या घोलवड पोलीस ठाण्याच्या वेवजी पोलीस चौकीतनं हा संशयित आरोपी फरार झालाय। त्यामुळे अशोक धोडी यांच्या अपहरणामागे अविनाश धोडी हाच खरा आरोपी असून तो पोलिसांच्या ताब्यातनं पळालाच कसा असा सवाल अशोक धोडी यांच्या पत्नीने उपस्थित केलाय। अशोक धोडी अविनाश धोडींचा सख्खा धाकटा भाऊ आहे। या संपूर्ण प्रकरणाचा घटनास्थळावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी। अशोक धोडी यांच्या पत्नी आपल्या सोबत आहेत। काकी कसं काय बघताय या प्रकरणाकडे, नेमकं काय वाटतं तुम्हाला? आता कसून चौकशी घ्यायला पाहिजे ना, तो कसं काय पळाला ते पोलिसांना थोडं बघायला पाहिजे होतं, लक्ष द्यायला पाहिजे होतं। अशोक धोडी आणि तुमचे पती आणि हा तुमचा धीर अविनाश धोडी यांच्यात वाद होता बऱ्याच वर्षांपासूनचा। 7-8 वर्षापासून वाद होता। काय काय वाद होता ते म्हणजे दमडाटा वगैरे मला द्यायच्या फोनवरती, काय तू त्यांना समजव, जागेमुळे थोडं भांडणं होतं तर ते जागेवरून बोलायचं, काय समजवलं तर तुला विधवा बनवून सोडणार असं करून बोलायचं। काय तुझ्या वडिलांना समजेल नाहीतर त्याला उचलायला लागेल असं कित्येक वेळा धमकी द्यायच्या मला। म्हणून तुम्ही संशयित आरोपी म्हणून अविनाश धोडी आणि संशयित नाही, संशयित आहेच पण तोच आहे एवढं मला पूर्ण खात्री आहे। या अगोदर देखील तुमच्या वडिलांवर त्यांनी हल्ला केलेला होता। वडिलांवर त्याने 3-4 वेळा हल्ला केलेला आहे। पहिल्यांदा तर त्याने वडिलांना एक वेळा वसा करंजगाव या मार्गावर वडिलांनी त्याचा पाठलाग केलेला, तेव्हा त्यांच्यावर गाडीने पाठलाग केलेला आणि ठोकमठाक थोडी त्यांचे झालेले। आणि दुसऱ्यांदा तेव्हा तो मनोज राजपूत आणि अविनाश रामंजोडी यांनी वडिलांवर बाईक घेऊन हल्ला केलेला, शॉपवरून घरी येत असताना वडिलांवर। तर याबाबत काय तक्रारी दिलेल्या होत्या की त्याबाबत वडिलांच्या कसं की भाऊ आहे, जाऊ द्या करून सांगितलं होतं, जाऊ द्या करून, आणि तो ज्या प्रकरण खूप मोठ्या प्रमाणात हे आहे। नेमकी तुमची मागणी काय आता? आमची मागणी एवढीच आहे की अविनाश रामंजोडी हा जे वडिलांचा हे आहे गुन्हेगार आहे। बाकी तर वडिलांचा गुन्हेगार हा एक आहे आणि त्याचे साथीदार पण 100% आहे। आणि एकटा तो करूच नाही शकणार, कारण की ते गाडीसोबत माणसाला एक अपहरण करायचं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप प्लॅनिंगने याने केलं असेल असं आम्हाला खात्री आहे। सरकारकडून तुमची काय अपेक्षा आहे? सरकारकडून आम्हाला एकच मागणी आहे की आमचे वडील सुखरूपप्रमाणे घरी यावे। नक्कीच जो आरोपी संशयित आरोपी आहे अविनाश धोडी हा अतिशय गुंड प्रवृत्तीचा असल्याचं त्यांच्या आता जे पीडित कुटुंब आहे त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे आणि त्यांनीच हे अपहरण केलेलं आहे आणि त्यामुळं तो पोलिसांच्या तावडीतून फरार झालेला आहे। आणि या प्रकरणासंदर्भात सरकारने आम्हाला न्याय द्यावा, त्यांच्या वडिलांना